शुभेच्छा देत आहोत। शुभेच्छा या फुलांच्या पाकळ्यात तुम्हा दोघांवरही आम्ही वर्षाव करत असताना आम्ही एवढंच सांगतो की तुम्हाला प्रत्येक आयुष्यासाठी अगदी सुखी समृद्ध मी देसाई सर आणि आमच्या देसाई मॅडमना इथे आसनस्थ होण्याची विनंती करते। त्याचप्रमाणे प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना आपण सर्वजण शाळेमध्ये शिकवत असतो आणि या प्रार्थनेला साजेसं व्यक्तिमत्व आज या मंचावर उपस्थित आहे आणि सत्कारमूर्ती अर्थात गौरवमूर्ती शुभेच्छामूर्ती अर्थातच आदरणीय महादेव लक्ष्मण देसाई सर। त्यानंतर ते 11वी-12वी करण्यासाठी बांधा कॉलेजमध्ये दाखल झाले आणि कॉलेज पूर्ण झाल्यानंतर सरांनी आजगाव DED कॉलेजला प्रवेश घेतला आणि तिथूनच खरं म्हणजे सरांचा शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक आणि कलात्मक प्रवास सुरुवात झाला। त्यांनी हे सर्व करत असताना आपली शैक्षणिक बाजू सांभाळत असताना सुद्धा कुटुंबाकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं नव्हतं। पूर्ण म्हणजे अतिशय मोठं कुटुंब, संयुक्त कुटुंब पद्धती, जोड पद्धती अशी सरांची कुटुंब पद्धती आहे। अजूनही आम्ही जर गेलो तर सरांचे सगळे माणसं जी 50-60 माणसांचं कुटुंब ते एकत्र आणि एकमेव माणूस लया पेलतो हे सरांचं खास वैशिष्ट्य आहे। त्यानंतर DED पूर्ण झाल्यानंतर सर 1987 साली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून ZP मध्ये रुजू झाले। तिथे त्यांनी 2 वर्ष प्राथमिक शिक्षक सेवा पूर्ण करून 1989 मध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वजिल्ह्यामध्ये सरांची बदली झाली आणि तिथून प्राथमिक शिक्षक हा प्रवास सरांचा सुरुवात झाली। त्यानंतर त्यांना प्रथम शाळा मिळाली चौकुळ नंबर 1। चौकुळ नंबर 1 शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षक सेवा बजावून माडखोल नंबर 1 शाळा, त्यानंतर सावंतवाडी नंबर 4, नंतर तुळस जैतीर वेंगुर्ला तालुका इथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर असनिये या अतिदुर्गम भागामध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून सरांनी सेवा बजावली। तिथे 9 महिने सेवा बजावल्यानंतर सरांना मालवण तालुक्यामध्ये आंबेरी हे केंद्र दिलं गेलं केंद्र प्रमुख म्हणून आणि सरांना आंबेरीमध्ये केंद्र प्रमुख या पदावर बढती मिळाली।
केंद्रप्रमुखाची नोकरी सरांनी मालवणमध्ये केल्यानंतर 14 ऑगस्ट 2014ला सर आपल्या कोलगाव केंद्रामध्ये रुजू झाले. ते आत्ता काळात सर आपल्या पाठीशी एक उत्तम प्रशासक म्हणून आहेत. जवळजवळ 10 वर्षांचा हा काळ आपल्या सर्वांमध्ये सरांनी घालवला, आम्ही त्यांच्यासोबत घालवला. एक उत्तम प्रशासक, कुशल नेतृत्व जे आपण म्हणू शकू त्याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर जिवंतपणे उभं आहे, ते म्हणजे आदरणीय मौलाना देसाई सर. हा झाला सरांचा शैक्षणिक प्रवास. त्यानंतर सरांचा राजकीय प्रवास तेवढाच महत्त्वाचा आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेचे सरांनी पहिल्यांदा सभासदत्व स्वीकारलं. त्यानंतर ते तालुकाध्यक्ष झाले आणि लगेचच त्यांनी झेप घेतली ती प्राथमिक शिक्षक पतपेढीमध्ये. सलग 3 वर्ष तीन वेळा म्हणजे जवळजवळ 15 वर्ष सर संचालकपदी विराजमान राहिले. त्यानंतर सर जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेचं काम पाहत होते आणि आत्ता सर राज्याच्या पदावर विराजमान आहेत, संयुक्त राज्य सरचिटणीस या पदावर. म्हणजे हा सरांचा राजकीय प्रवास सुद्धा तितकाच आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. सामाजिक प्रवासाचा विचार केला तर चौकुळपासून असनीयेपासून मालवण आंबेरी ते जैतीर, सावंतवाडी शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागांचा विचार केला तर सरांनी आपल्यासोबत जे विद्यार्थी होते किंवा जे अतिशय गरीब परिस्थितीतील होते त्यांना सरांनी स्वतः आपल्या खिशातून पैसे काढून शिकवलं, नव्हे त्यांना शिक्षक सुद्धा बनवलं. हा पण सरांचा प्रवास तितकाच सर्वांसाठी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात सरांचं योगदान नेहमीच असतं. गरिबातील गरीब विद्यार्थी असू दे, एखादी वयोवृद्ध माता महिला असू दे, त्या सर्वांना सर सढळ हाताने मदत करत असतात. त्यानंतर कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा सर आम्हाला तरुणांना सुद्धा लाजवेल असं हे व्यक्तिमत्व आमच्यासमोर सध्या विराजमान आहे. एक उत्तम प्रशासक मगाशी मी म्हटलं त्याचप्रमाणे खेळामध्ये सुद्धा आता सर गेल्या वर्षीपर्यंत सर आमच्याबरोबर खेळायला ओरोसला येत होते आणि स्वतः ते कबड्डी, लंगडी, खो खो या खेळामध्ये सहभागी होत होते. म्हणजे हे खेळून खेळून जे आपलं शरीर तंदुरुस्त होतं आणि आपण जी बॉडी कमावतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महादेव लक्ष्मण देसाई सर. आजही त्यांच्याकडे बघितलं तर ते रिटायर्ड होतात असं वाटत नाहीये. त्याचं कारण हेच आहे की या सर्व क्षेत्रांमध्ये सरांनी कमावलेली महनीयता आणि विचारांचं प्राबल्य. खरोखरच अशा या महनीय व्यक्तीचा आमच्यासमोर सत्कार होतोय, आम्ही शुभेच्छा देतो, याचा अभिमान आहे. परंतु नियत वयोमानानुसार सर रिटायर होतात. अजून मॅडमनी मगाशी सांगितल्याप्रमाणे अजून वर्ष वाढली असती तर आम्हाला त्यांचा अजून आधार वाटला असता आणि एक नेता म्हणून, एक प्रशासक म्हणून आम्हाला अनुभवही घेता आला असता. सरांना पुन्हा एकदा आम्हा सर्वांतर्फे शुभेच्छा देते आणि प्रास्ताविकाचे 2 शब्द सांगते.
संघटन शैली, उत्कृष्ट वैचारिक शक्ती, उत्कृष्ट प्रशासकीय ज्ञान आणि याच्या जोरावर त्यांनी आपल्या या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशी अनेक माणसं जोडून ठेवलेली आहेत की त्यांनी फक्त हाक द्यावी की लगेच सर्वजण त्यांच्या हाकेला हो देण्यास तयार असतात. एवढी सर्व माहिती आहे त्यांनी आपल्या स्वभावाने जमवलेली आहे. नेते आणि केंद्रप्रमुख माननीय मनोज देसाई सर यांचा कोलगाव शैक्षणिक केंद्राच्या वतीने माननीय तालुक्याचे गट विकास अधिकारी देसाई सर वासुदेव नाईक सर यांच्या हस्ते आपण शाल, श्रीफळ आणि प्रेमाचा गुच्छ देऊन आमचे लाडके केंद्रप्रमुख माननीय मनोज देसाई सर यांचा स्वेच्छानिवृत्ती तळमळ आम्हा सर्वांना मार्गदर्शक आहे. दिवस रात्र अखंड सर्व शिक्षक बांधवांच्या सुखादुखात धावून जाणे हा आपला गुण व कार्य भावी पिढीला दिशादर्शक व प्रेरणादायी आहे. आपल्या नेतृत्वामुळे शिक्षक समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून उद्याचा भावी काळ निश्चित आपणास लक्षात ठेवेल याचा आम्हाला विश्वास वाटतो. आपल्यासारखे बहुआयामी खिलाडू व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त होत आहे. ही पोकळी कधीही भरून न येणारी आहे. तरी आपल्या निस्वार्थ संयमशील पाऊल पुन्हा आम्ही अखंड जपू असे आपणास आश्वासन देऊ आपल्या पुढील आयुष्याच्या वाटचालीत आम्ही शुभेच्छा देत आहोत. ईश्वर आपणास निरोगी यशोमय भावी आयुष्य देवो हीच दयाचरणी प्रार्थना. समस्त सर्व शिक्षक बंधू भगिनी केंद्र कोलगाव तालुका सावंत. मार्गदर्शक उपस्थित आहेत आणि आज या ठिकाणी कोलगाव केंद्राच्या वतीने माननीय श्री मनोज देसाई सर यांच्या कामगिरीवर व इथल्या पूर्ण तालुक्यातील म्हणा किंवा उत्तर संघटनात पण चांगलं काम केलेलं आहे त्यावर एक गौरव गाथा त्याचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. प्रशासकीय कामकाजाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या शिक्षकी पेशाचा झेंडा अगदी राज्यापर्यंत पोहोचवलाय आणि आपल्या कर्तृत्वामध्ये त्यांनी मोरपिसं लावली आणि अतिशय कर्तृत्वानं असं त्यांनी काम करून दाखवलेलं आहे. त्यांचं कर्तृत्व नेतृत्व आहे. त्याच्यासोबत त्यांनी केलेलं काम विविध क्षेत्रामध्ये म्हणजे आता पंचायत समित्या क्रीडा स्पर्धा असू दे, विविध प्रकारच्या रक्तदानाचे कार्यक्रम असू दे आणि सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, अगदी व्हिडिओ साहेबांच्या आणि कशे मॅडमच्या खात्याला त्यांनी नियोजन करणं म्हणजे नुसतं नियोजनच नाही एक्झिक्युशन करणं आणि तो कार्यक्रम कधीच नेणं याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आपण गेली सलग 3 ते 5 वर्ष आपली पंचायत समिती पूर्ण जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आपण विविध प्रकारची मान्याची पदकं मिळवली. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा मनोज देसाई साहेब आणि त्यांच्या टीमचा आहे. आपलं काम निश्चितच कौतुकास्पद आहे, गौरवास्पद आहे, अभिमानास्पद आहे आणि अशाच आपला यशाचा आले वरवर जाऊन आणि तो आपल्या सगळ्यांसाठी आदर्शवर ठरणार आहे. परमेश्वरला मी अशी प्रार्थना करतो की आपल्या यशाचा आले असाच वर जावा, सुख सौख्य समाधान ऐश्वर्य आरोग्य आपल्या कुटुंबियांना लाभू दे
आणि आपल्या हातून अशीच समाजाची, शिक्षक ह्या सर्व संवर्गाची आणि प्रशासनाची, सर्व जनतेची सेवा अशीच करत राहू दे आणि असंच आपले वाढदिवस भविष्यामध्ये होत राहू दे. तसंच आजचा आपण सेवानिवृत्तीपर कार्यक्रम आहे त्या दिवशी पण शुभेच्छा देतो आणि आपण जीवित चर्चा शतम आपलं आयुष्य भरपूर असू दे आणि आपण घरभरांचे जीवन जगू दे. आदरणीय मुला देसाई सर या केंद्रामध्ये गेली 6 ते 7 वर्ष कार्यरत आहेत आणि त्याच्या आधी मी त्यांना जवळजवळ 94 पासून त्यांचा आणि माझा परिचय आहे. आम्ही एका शाळेमध्ये सहकारी म्हणून काम केलेलं आहे. चौकोन नंबर 1ला जवळजवळ 94-95-94ला मी माझी जेव्हा कुडाळ तालुक्यातून सावंतवाडी तालुक्यामध्ये बदली झाली त्यावेळी पहिलं लक्षात राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय देसाई सर. ते त्या ठिकाणी उपशिक्षक म्हणून चौकोळ नंबर 1ला कार्यरत होते. नवीन सुरुवातीची शाळा ती आणि त्याच्यानंतर मी 4-5 वर्ष मी त्या शाळेमध्ये गेले. एक मोठी शाळा म्हणून त्यावेळी एक चौकोळ नंबर 1चा नावलौकिक होता. जवळजवळ 500 पटसंख्या होती. एका वर्गामध्ये 90 मुलं असायची आणि आम्ही 13 ते 14 शिक्षक त्या शाळेमध्ये कार्यरत होतो. आणि त्यावेळी एवढे शिक्षक असताना, मुख्याध्यापक वगैरे सगळे असताना लक्षणीय म्हणजे सर्वांचं लक्ष वेधून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे ते. कारण गेली 30 ते 35 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आपल्या शिक्षक मित्र परिवारामध्ये अगदी जिल्हा, तालुका, जिल्हा नव्हे तर राज्यस्तरापर्यंत आपला आवाज शिक्षकांसाठी बुलंद करणारे नेतृत्व खरोखरच सर्वांना परिचित आहे. आता जरी ते सेवानिवृत्त होत असले तरी शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी मला 4 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की मी जरी सेवानिवृत्त झालो तरी मी शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचा दुप्पट वेगाने क्रांती करण्यासाठी आणि सगळ्या शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय राहणार आहे. अशा पद्धतीने बरोबरच म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते लागल्यापासून 89 सालामध्ये ते नोकरीला लागले तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर अजूनही वाटत नाही आहे की ते सेवानिवृत्त होत आहे. आणि खरोखरच त्यांचं त्यांचा जो जोश आहे काम करण्याचा, जी जिद्द आहे आणि त्यांचा जो उत्साह आहे तो खरोखरच म्हणजे उल्लेखनीय आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपला सावंतवाडी तालुका मागे राहू नये यासाठी अगदी रात्रंदिवस काम झोपून देऊन केलेलं आहे. हे सुद्धा सर्व सहकारी शिक्षकांना बरोबर घेऊन जिल्हा स्तरावर अशी एक त्यांची कुठलाही आपला सार्वजनिक कार्यक्रम असला, क्रीडा स्पर्धा असू दे किंवा इतर काही, तर देसाई जर आहेत ना मग आम्हाला तो नंबर येऊच नाही. अशा पद्धतीची तिथली एक परिस्थिती असायची. तर सर्व तालुक्यांमध्ये ती चर्चा असायची आणि देसाई सर तिथे पुढे लागलेले आहेत त्या कुठल्याही नेतृत्वासाठी, क्रीडा स्पर्धेच्या म्हणा किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी म्हणजे सावंतवाडी तालुक्यात ते अग्रेसरच असणार. हे एक समीकरण झालेलं होतं. सगळ्यांनी शोषून घेतलं आणि हे कार्य करत असताना केंद्रप्रमुखाचं कार्य क्षेत्रात कोणत्याही प्रकारची तक्रार न आणता 10 वर्ष चांगल्या प्रकारची सहकार्य केलं. ते सर्व माझे शिक्षक मित्र, बंधू आणि भगिनींनो आणि आमच्या सौभाग्यवती देसाई मॅडम. काम म्हटल्यानंतर मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातला मी एक विद्यार्थी आहे. जन्म झाला आणि कुटुंबात जन्म झाल्यानंतर धोंगडेबाई म्हणून कुडाळ तालुक्यात शिक्षिका आहेत, त्या माझ्या पहिलीच्या शिक्षिका आणि त्यांचे पहिले संस्कार माझ्यावर घडले. त्यावेळी पहिलीचे त्यावेळी दप्तर भरपूर, मुलं भरपूर, दप्तराला पाय लागायचा. दप्तराला पाय लागला की बाईंचं नमस्कार करायचं, दप्तराला पाय लावायचा आधी नमस्कार करायचा. हे संस्कार माझ्यावर घडले आणि दप्तराला पाय लागला तर त्यावेळी आम्ही नमस्कार करत राहिलो. आज एकूण सुद्धा दगडाला जरी पाय लागला तरी आमचा नमस्कार. म्हणजे पहिलेच्या बाईच्या शिक्षिका होते त्यांचे संस्कार माझ्यावर घडले. हळूहळू 4थीपर्यंत शिक्षण गेल्यानंतर समाजसेवा हायस्कूल कोलजर 3 किलोमीटर जवळजवळ चालत जाऊन 5वी ते 10वीचं शिक्षण केलं. त्यावेळी सुद्धा आमची असे होती, रस्ता नव्हता, होडीने प्रवास करायचं. 8वी ते 10वी, 5वी ते 10वी होडीने प्रवास करत असताना एवढं आम्ही प्रवास करत असताना मुलंही भरपूर. त्याच्यामुळे होडीतून पहिल्या होडीत कोणाचा नंबर लागेल, दुसऱ्या होडीत नंबर करत
बाकीचे सगळे 2-3 गाव ह्या बाजूला आणि हायस्कूल कोलझरला, बाकी शिरवल कुमरोल वगैरे गाव हे ढेकेकोनाळ हे गाव नदीच्या विरुद्ध बाजू. आणि त्यावेळी होडीतून जात असताना, ज्यावेळी लहान असताना आम्ही होडीतून गेलो, पण 8वीत गेल्यानंतर माझा एक उपक्रम ठरलेला होता. दप्तर दुसरा, मी येताना दप्तर दुसऱ्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे द्यायचं, कारण त्यावेळी आता मैत्रिणी वगैरे त्यावेळी काय असं भेदभाव काय नव्हता, एवढी भावना मुलांच्या मनात नव्हती. म्हणजे 10वीपर्यंत काय नाही. फेब्रुवारी 1989 नेमणूक झाल्याने 615 मुलं होती आणि त्यावेळी 18 शिक्षक आम्ही आणि 120 विद्यार्थी माझ्या वर्गात होते. आणि पहिल्यांदाच वर्गावर पाठवले आणि वर्गावर पाठवल्यानंतर आणि विद्यार्थी 7वीतले त्यावेळी आमच्यापेक्षा सुद्धा होते. एकाच वेळी 4 मित्र आम्ही काढतो. मी एक, शंकर पवार एक, आरबी गावडे आणि नार्वे आणि सगळं नवीन केंद्रप्रमुख होते. ते जुने होते पण आमच्यासारखे जाते. नोकरी केल्यानंतर जिल्हा परिषदेत आमच्या माडबल शाळेशिवाय दुसऱ्याला नंबर दिला, पण त्याला एवढी मेहनत पोरगी तशी सामान्य कुटुंबातली दूध घेऊन विक्री करणार, दुधाच्या उदरनिर्वाह करणार. त्याला एकच दिवस 2 बहिणी. पहिल्यांदा सुरुवात जाताना एकाकडे पिटली द्यायची आणि तू धावत जायचं, दुसऱ्या दिवशी तू पिटली घ्यायची आणि तू धावत जायचं. असं करून त्याला आणि शाळेत आल्यानंतर शाळेला राहून मारल्याशिवाय वर्गात. त्याच्यामुळे त्याला मला काय करावंच लागत नव्हतं. आपण कितीतरी क्रीडा शिष्यवृत्ती मार्फत नंबर शाळेमध्ये. आज जर त्या ट्रॉफी बघितला तर सगळ्या ह्या त्या 10 वर्षातल्या वेगवेगळ्या पदावर काम करत असतात. सामान्य माणूस, सामान्य सभासद हेच लक्षात ठेवतो आणि तो जोपर्यंत माझ्या मनात आहे तोपर्यंत मी या कार्य समाजावर ठेवत राहणार आहे. कोणाशी तुम्हाला तुमच्या सर्वांचे गुरुवारी आयुष्य सुखाचे समृद्धीचे लाभ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो. मला दुर्दैवाने अपघात झाला 2 महिन्यात, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी एवढा आजार माझी दुर्पावरच आहे. मी होणार, मी येणाऱ्या पेशंट घाबरायचं, त्याला सगळ्यांना सांगायची, पण मी घाबरत नव्हतो. कारण काय घाबरून काय होत नाही. आणि चांगल्या प्रकारे मी त्याच्यातून आता चांगलं उभा राहू शकतो 2 महिन्यानंतर. आणि आणखी 4-5 महिन्यानंतर म्हणजे पूर्वी जसं म्हणत होतं तसं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात मी राहणार. पुनश्च तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि रजा देतो. जय हिंद, जय. माहिती आहे की मदन देसाई सर म्हटलं की तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यात राज्यात पण त्यांचं नाव लौकिक आहे. आता मी गेले मला वाटतं 7 वर्ष सरांना ओळखतो. साधारणतः मला वाटतं 2017ला मी सावंतवाडीत आलो, तर तेव्हापासून चांगली अशी ओळख देसाई सरांची झालेली आहे. कोणतंही कामकाज असेल, समजा क्रीडा क्षेत्रातलं आपण सांगितलेलंच आहे, शालेय क्रीडा असतील स्पर्धा, तालुक्याच्या आपल्या पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा असतील, तर त्या बाबतीत आपण तर सातत्याने चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. तर हे सर्व आहे ते देसाई सरांसारख्या आपण तुमच्या शिक्षण क्षेत्रातील सर्वच आहात, तर त्याला पुढे आणून त्यांना मोटिवेट करण्याचं काम जे आहे ते करणं गरजेचं असतं. ते देसाई सरांनी आपल्याला करून आपण नेहमीच हे सातत्य राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं एक सांगायचं असतं त्यांच्याशी की कोणतेही आपण यामध्ये पण उल्लेख केलेला आहे की मगाशी सुद्धा परत जणांनी केला होता की कोणताही प्रसंग असो, मग तो दुःखाचा असो किंवा सुखाचा किंवा आनंदाचा क्षण असो, त्या ठिकाणी मला देसाई सर पोचले नाही असं होणार नाही. माझ्या गेल्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीत मी त्यांना पाहिलेलं आहे की एक आनंदाचा क्षण असेल ते तेव्हा ते आपल्या सोबत असतात, पुढे असतात आणि एखाद्या व्यक्तीवर किंवा तुमच्या एखाद्या दुःखाच्या प्रसंगी सुद्धा ते कायम पुढे आहे आणि ते सुद्धा दिसून आलेलं आहे सातत्याने. मागाशी त्यांनी बोलण्याच्या त्यांनी पण सांगितलेलं आहे वेळ प्रसंगी जो काही एखाद्यावर
अडचण आली तर त्या ठिकाणी आर्थिक सुद्धा मदत बऱ्याच वेळा त्यांनी केलेल्या आहे. असं त्यांचं मदतीला धावणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं कुटुंबही खूप चांगलं आहे. त्यांच्या घरी आता मगाशी येताना आपली गाडी चर्चा झाली की शिरवल हे त्यांचं गाव आहे, शेती पण भरपूर आहे त्यांची. तर त्या ठिकाणी त्यांनी काही अपेक्षा ठेवलेल्या नाहीत. त्यांचे बंधुराज असतील किंवा त्यांचे कुटुंब तर त्यांनी आपल्या जे काही वेतन आहे त्याच्यामध्ये मिळणारं जे उत्पन्न आहे त्याच्यात समाधान मानतो. साठी